इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 10th एडमिशन सुरू। 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर। सोलापूर विमानतळ परिसरात ड्रोन आणि पतंग उडवणं बंद झालं असलं तरी मोकाट कुत्र्यांचा वावर अद्यापही कायम आहे। काही वेळा ही कुत्री विमानतळाच्या रनवेवर देखील दिसून आली आहेत। या पार्श्वभूमीवर मोकाट कुत्रं आणि पक्ष्यांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत। विमानतळाच्या भिंतीलगत राहणाऱ्या 144 कुटुंबांना महापालिकेकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। विमानतळाच्या परिसरात गवत वाढलं आहे। भिंतीलगतचे रहिवासी शिळे अन्न, मांसाचे तुकडे आतील भागात टाकले जातात। तेथील ड्रेनेजही उघडे आहे, त्यामुळे कुत्री भिंतीलगतच्या घरांवरून, स्वच्छतागृहांवरून उडी घेऊन विमानतळ परिसरात शिरत आहेत। त्यांना पुन्हा सहजासहजी बाहेर पडता येत नसल्यानं ती कुत्री आतील परिसरात वावरतात। विमानतळाच्या सुरक्षेसाठी नेमलेले कर्मचारी अशा कुत्र्यांना बाहेर हाकलण्याचे काम करतायत। दरम्यान भिंतीलगतचे अतिक्रमण काढायचं कोणी, यावरून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी विमानतळ अधिकाऱ्यांकडे बोट दाखवलं आहे। ती जागा विमानतळ प्राधिकरणाच्या नावे असल्यानं त्यांनीच अतिक्रमण काढून घ्यावे असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। भिंतीलगतचे अतिक्रमण हटवल्याशिवाय विमानतळ परिसरातील मोकाट कुत्र्यांचा वावर कमी होणार नाही, अशी सद्यस्थिती आहे। तुर्तास विमान येण्यापूर्वी परिसरात पक्षी असणार नाहीत, यासाठी मोठ्या आवाजाचे फटाके उडवले जातात। या आवाजामुळे कुत्री ही रनवेजवळ येऊ नयेत हा हेतू वर्तवला जातोय। विमानसेवा विनाअडथळा सुरू राहावी, कोणतीही अडचण यासाठी येऊ नये, या पार्श्वभूमीवर सर्वांनी मिळून या संदर्भात कार्यवाही करणं अपेक्षित असल्याच्या भावना सोलापूरकरांनी वर्तवल्या आहेत।